तर पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोनचा हल्ला करण्यात आलेला आहे। राजौरी सेक्टरमध्ये 8 ते 10 ड्रोन पाकिस्तानचे दिसलेले आहेत। पाकिस्तानच्या रहमत नाले सेक्टरमधून हा हल्ला करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय काल सुद्धा पाकिस्तानने जवळपास 300 ते 400 ड्रोन पाठवून हल्ला केला होता आणि राजौरी सेक्टरमध्ये आज 8 ते 10 ड्रोन पाकिस्तानचे दिसलेले आहेत। पाकिस्तानच्या रहमत नाले सेक्टरमधून हा भारताच्या सीमेवरती हल्ला केला जातोय। निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सतीशजी, गेले अनेक दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमा रेषेवरती कुरघोड्या सुरू आहेत। रोज LOC वरती शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे। काल 300 ते 400 ड्रोन पाठवले होते आणि आज पाकिस्तानने 8 ते 10 ड्रोन पाठवलेले आहेत आणि पुन्हा जम्मू काश्मीरमधल्या सीमा रेषेवरती हल्ला सुरू आहे। याचे काय पडसाद उमटू शकतात पुढे? नक्कीच पाकिस्तानचं शेपूट वाकडत राहणार आहे आणि तो अशी प्रकारची रिटॅलिटरी ऍक्शन त्या ठिकाणी करणार आहे आणि येणाऱ्या काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये माझ्या मते बॉर्डरच्या अक्रॉस भारतामध्ये अशा प्रकारचे ड्रोन हल्ले असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एरियल स्ट्राईक करण्याचा सुद्धा तो त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। जी ब्रीफिंग त्या ठिकाणी केली ऑपरेशनल ब्रीफिंग, त्यामध्ये 1-2 गोष्टी ज्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या। त्यामध्ये सांगण्यात आलं की कालच्या रात्री पाकिस्ताननं 2 लॉट ऑफ ड्रोन्स पाठवले। म्हणजे पहिला जो लॉट होता ड्रोन्सचा आता पाठवला ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र नव्हती, वेपन्स नव्हती, फक्त जे आहे आपल्या एअर डिफेन्स सिस्टमची एंट्री आणि एक्झिट पॉईंट काय आहे त्याची माहिती घेणं आणि त्याच्या कमांड आणि कंट्रोल सेंटरला पाठवणं, यासाठी ही कारवाई केली। आणि एकदा ही माहिती झाल्यानंतर मग दुसरा लॉट जो पाठवला तो वेपन्स सहित त्यांनी त्या ठिकाणी पाठवला होता। म्हणजे एक प्रकारे जे आहे प्रोबिंग करण्याचं काम, टेहळणी करण्याचं काम या ड्रोन्सनी केलं आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारची एअर डिफेन्स सिस्टम भारतामध्ये काम करते याची बेसिक माहिती त्यांनी घेतली। तर माझ्या मते आता हे होमवर्क केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये जे आहे या एअर स्ट्राईकच्या माध्यमातून ते एस्केलेट करू शकतात। त्यामधला पुढचा टप्पा जो आहे ड्रोन्स विथ वेपन हे त्या ठिकाणी असले असतील। भविष्यामध्ये जे आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल सुद्धा ते दाबू शकतील आणि अल्टिमेटली एंडला जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या फायटर जेटच्या माध्यमातून भारतामध्ये ते कारवाई करू शकतील। अशा प्रकारचा जो आहे एस्केलेटरी लॅडर त्यामध्ये असू शकतो। त्या अनुषंगाने आज सुद्धा ड्रोनचे हल्ले होत आहेत। यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं नाही, कारण मागच्या 2 दिवसापासून तो तेच करतोय आणि त्याच्यासाठी भारतीय लष्कर, भारताचं एअरफोर्स सुद्धा सक्षम आहे, आपली अँटी ड्रोन सिस्टम सुद्धा जे आहे सक्षम आहे। नक्की सतीश ढगेजी, आपल्याकडे S-400 हे सेल्फ डिफेन्स उपकरण आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अशी कोणती उपकरणं आहेत की ज्याच्यामुळे आपण पाकिस्तानला उत्तर देऊ शकतो? नक्कीच ओव्हरऑल एअर डिफेन्स सिस्टम जी आहे त्यामधला महत्वाचा कॉम्पोनंट S-400 आहे। त्याच्याशिवाय MR-SAM आपण ज्याला म्हणतो, मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल, ती आपल्याकडे त्या ठिकाणी आहे। आकाशसारखं मिसाईल जे आहे ते आपल्याकडे याच्या माध्यमातून उपलब्ध आहे। अशा वेगवेगळ्या कॉम्पोनंट च्या माध्यमातून आपण आपली एअर डिफेन्स सिस्टम बनवलेली आहे जी मजबूत आहे। आणि मागच्या 2 दिवसापासून पाहतोय की पाकिस्तानकडून येणाऱ्या या सगळ्या प्रकारच्या खतरा किंवा अशा प्रकारच्या धोक्यांचा जो आहे बंदोबस्त करण्यासाठी आपण सक्षम आहे। ऑलरेडी S-400 ट्रायल सिस्टमची आपण चर्चा केलेली आहे। प्रकारे कसं ते सुदर्शन चक्र म्हणून काम करतंय, कशा प्रकारे जे आहे भारताला सुरक्षा प्रदान करतंय ते आपल्याला माहितच आहे। नक्की आपण पाहतोय सतीशजी, मोदींची आपले अजित डोवाल जे आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तसंच तिन्ही सुरक्षा दलाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकीनंतर कोणता मोठा निर्णय होऊ शकतो? कारण गेले अनेक दिवस आता पाकिस्तानकडून हल्ला सुरू आहे। अशा परिस्थितीत आपलं लष्कर कोणता निर्णय घेण्यासाठी पाकिस्तान त्याला भाग पाडू शकतं, तुम्हाला काय वाटतं? मागच्या काही म्हणजे 2 ते 3 दिवसात ज्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने जी बदललेली परिस्थिती आणि कालच्याच रात्री ज्या प्रकारे काही मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करते ड्रोनच्या माध्यमातून झाला आणि आपण आता त्याला रेसिप्रोकेट करणार आहोत, रेसिप्रोकल ऍक्शन घेणार आहोत। तर या बदलत्या परिस्थितीच्या अनुसार कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी प्लॅन्स आहेत, ऑपरेशनल प्लॅन्स आहेत, त्याची चर्चा दिवसभरामध्ये तिन्ही दलाचे प्रमुख सीडीएस आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये झालेली होती। आणि आता ती सगळी ब्रीफिंग प्रधानमंत्र्यांना NSAच्या सोबत बैठकीमध्ये त्या ठिकाणी देण्यात येते। आणि याच्या आधारावर आता येणाऱ्या 24 ते 48 तासामध्ये कशा प्रकारे पाकिस्तानच्या भूमीमध्ये जाऊन सुद्धा भारत जे आहे ड्रोन स्ट्राईक किंवा रेसिप्रोकल ऍक्शन कशा प्रकारे करणार आहे याविषयीचा जो आर्मीचा म्हणजे एअरफोर्सचा जो प्लॅन असणार आहे त्याच्याविषयीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली जात असेल आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती कारवाई होईल। नक्की सतीशजी, तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा। सांबामधला हा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे जिथे सध्या पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पाकिस्तानने काही ड्रोन पाठवलेले आहेत ते आपण पाहतोय स्क्रीनवरती। ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि हे पाकिस्तानचे ड्रोन आपण पाहू शकतो। गोळीबाराचाही आवाज येतोय एकीकडे आणि हे नवीन व्हिज्युअल समोर आलेले आहेत।
सतीशजी, मी पुन्हा तुमच्याकडे येते. आज पाकिस्तानकडून पुन्हा 8 ते 10 ड्रोन पाठवण्यात आलेले आहेत आपल्या सीमा भागांमध्ये. आता हा हल्ला सांबा आणि पठाणकोट परिसरात सुरू आहे. मात्र पाकिस्तान आणखी काही म्हणजे काहीच न ऐकता, अजिबात संयम न बाळगता हा हल्ला सुरूच ठेवू शकतो का? पाकिस्तान हे अशा प्रकारचे हल्ले सुरूच ठेवेल, कारण ड्रोनच्या माध्यमातून त्याचं म्हणजे कुठल्याही देशाचं प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ड्रोनचा वापर करणं हे त्यांना ऍडव्हान्टेजेस ठरतं, कारण अनमॅन्ड एरियल व्हेहिकल असल्यामुळे तिथे मनुष्य हानी होण्याचा काही चान्स नाही आणि दुश्मनाच्या हद्दीमध्ये जाऊन सुद्धा जी काही कारवाई करायची, जे काही अटॅक करायचे किंवा ज्या प्रकारचे सर्व्हिलन्स गोळा करायचं आहे या ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येतं. म्हणून पाकिस्तानसाठी जे आहे फायद्याचं आहे, कारण त्यांचं लष्कर आपल्यासोबत जे आहे समोरासमोरची लढाई त्या ठिकाणी करू शकत नाही, त्या प्रकारे जे आहे ते कमकुवत आहे. म्हणून ड्रोनचा इनिशियल स्टेजमध्ये जे आहे नक्कीच पाकिस्तान या संघर्षामध्ये उपयोग करण्याचा प्रयत्न करेल आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारत सुद्धा या अनुषंगाने ड्रोन वॉरफेअरचा महत्वाचा उपयोग त्यांच्या विरुद्ध सुद्धा करू शकेल. नक्की सतीशजी, आपण पाहतो हे जे ड्रोन पाकिस्तान पाठवत आहे आपल्या देशाच्या सीमेवरती हल्ले करण्यासाठी, याची रेंज काय असू शकते, याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स असतात. मुख्यतः दोन जे आहेत, एकाला म्हणतो आपण मेल MALE आणि दुसरा आहे HALE. MALE म्हणजे मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स. नावातच जसं आहे साधारणतः मध्यम उंचीवर हे असं उडतं, फ्लाय करतं, आणि लॉंग एन्ड्युरन्स म्हणजे त्याची जी केपेबिलिटी असते ती कित्येक तास, कित्येक दिवस हे जे आहे त्याच्या चार्जिंगवर त्या ठिकाणी सुरू शकतं, म्हणजे राहू शकतं आणि त्याच्या माध्यमातून जी काही मोहीम त्याला करायची आहे, म्हणजे एखादं टार्गेट हिट करायचं आहे किंवा सर्व्हिलन्स कनेक्ट करून पुन्हा बॅक त्याच्या ओरिजिनल पोझिशन पर्यंत यायचं, हे सगळं त्या ठिकाणी करू शकतं. अशा प्रकारची मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स ड्रोन्स असतात. तर दुसरे जे आहे ते HALE म्हणजे हाय अल्टिट्यूडला फ्लाय करणारे आणि लॉंग एन्ड्युरन्स असणारे ड्रोन्स त्या ठिकाणी असतात. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगण्यात आली की ऍक्सिस गार्ड नावाची जी तुर्कीची कंपनी आहे आणि तुर्कीचे जे ड्रोन्स आहेत हे ड्रोन्स पाकिस्तानला वापरून भारताच्या हद्दीमध्ये काल त्या ठिकाणी पाठवले होते. म्हणजे यावरून दिसतंय की तुर्की सुद्धा जो आहे काही अंशी पाकिस्तानला या ड्रोनच्या माध्यमातून मदत करते. पण अशी जरी मदत केली तरी काही फार काळ तुर्की पाकिस्तानला मदत करू शकणार नाही. पाकिस्तान जो आहे भारताविरुद्ध फार काळ लढा देऊ शकेल असं मला त्या ठिकाणी वाटत. पण आपण जर पाहिलं तर तुर्कीचे हे जे ड्रोन आहेत त्यांनी घेतलेले आहेत पाकिस्तानने, पण दुसरीकडे आपल्याकडे जो हल्ला करण्यात आला काल पाकिस्तानकडून राजस्थान आणि पंजाबच्या सीमेवरती, तिकडे जे काही मिसाईल आढळले किंवा काही जे अवशेष आढळलेले आहेत त्यामध्ये चीनी बनावटीचे देखील काही अवशेष सापडलेले आहेत. तर या संदर्भात तुमचं काय मत असेल? कारण चीन छुपा पाठिंबा देत आहे का पाकिस्तानला? कारण आतापर्यंत चीनने उघड भूमिका जाहीर केलेली नाहीच आहे. नक्कीच चायनाचा तर जो आहे छुपा पाठिंबा काय उघड पाठिंबाही आहे. एक प्रकारे शस्त्रास्त्र, मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र तो त्याला प्रोव्हाइड करतोय, टेक्नॉलॉजिक सपोर्ट देतोय, आर्थिक सपोर्ट देतोय. आणि जसं तुम्ही बरोबर सांगितलं की काल ज्या प्रकारे ड्रोन आणि त्याचबरोबर फ्लाईट त्यांनी केले आणि जे इंटरसेप्ट केले अमृतसरमध्ये, त्याचबरोबर राजस्थान ड्रोन आपण इंटरसेप्ट केले, तर ते ड्रोन म्हणजे ड्रोन त्याचबरोबर मिसाईल इंटरसेप्ट केले. तर ती मिसाईल म्हणजे PL-15 मिसाईल आणि ही PL-15 मिसाईल जी आहे ती चायनीज बनावटीची आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याकडे येते. त्याचबरोबर राजस्थानमध्ये चायनाचं एक फायटर जेट पाडलं अशा प्रकारची बातमी होती, त्याच्यावर पुष्टी झालेली आहे आणि ती सुद्धा जे आहे JF-17 जे चायनीज बनावटीचं होतं अशा प्रकारची ती बातमी आहे. म्हणजे मुळातच चायना जो आहे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानला शस्त्रास्त्राच्या माध्यमातून सपोर्ट करत आलेला आहे. कारण जर चायनाचा सपोर्ट नसेल तर पाकिस्तान एवढा तंग आहे की त्याला शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्याचा, त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचं म्हणजे एक प्रकारे जे एक्सपोर्ट करण्यासाठी जे आहे त्याच्याकडे पैसा नाही. तर चायनासारखा साथीदार त्याला आहे, म्हणून काही काळ तो भारताविरुद्ध जे आहे तग धरून राहण्याचा प्रयत्न करतोय. चीन असे कोणते मिसाईल पाकिस्तानला देऊ शकतं? एक म्हणजे काहीही जगासमोर न मांडता असे कोणते जे मिसाईल्स आहेत जे चीनकडे एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, ज्याचा वापर पाकिस्तान करू शकतं? मिसाईलपेक्षाही चायनाकडे जे आहे जी सर्वात म्हणजे पाकिस्तानला जी मदत होणारी गोष्ट असणार आहे ती म्हणजे फायटर जेट्स. आणि मग त्या फायटर जेट्स पैकी जे आहे J-10 असतील किंवा JF-17 सारखे जे फायटर जेट आहेत ते चायना पाकिस्तानला देऊ शकेल आणि ऑलरेडी तशा प्रकारचे फायटर जेट त्यांनी त्याच्याकडे दिलेले आहेत. पण खरा मुद्दा हाच आहे की चायना वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र हा पाकिस्तानला त्या ठिकाणी देतोय. पण ही जी सगळी शस्त्रास्त्र आहेत किंवा अशा प्रकारचे फायटर जेट आहेत खरोखरच युद्धामध्ये याची केपेबिलिटी काय आहे, क्षमता काय आहे याची टेस्टिंग झालेली नाही. आणि म्हणून हे शस्त्रास्त्र खरोखरच भारताविरुद्ध तो वापरल्यानंतर त्याचा फायदा पाकिस्तानला कितपत होऊ शकेल याविषयी प्रश्नचिन्ह. उदाहरण जर घ्यायचं असेल तर चायनानंच दिलेली एअर डिफेन्स सिस्टम HQ-9
ही पाकिस्तान त्या ठिकाणी वापरत होता. पण लाहोरमध्ये जी आहे ही H-29 एअर डिफेन्स सिस्टम आपण एक प्रकारे न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो काही तासामध्ये. म्हणजे H-29 एअर डिफेन्स सिस्टम असताना सुद्धा त्याचा काहीही फायदा पाकिस्तानला त्या ठिकाणी झाला नाही. त्याच प्रकारे JS-17चं उदाहरण आपण पाहिलं, TN-15 सारख्या मिसाईलला सुद्धा आपण इंटरसेप्ट त्या ठिकाणी करतोय. त्यामुळे चायना जरी अशा प्रकारची शस्त्रास्त्र देत असला तरी कम्बॅट रेडिनेस म्हणायला एक प्रकारे युद्धाच्या परिस्थितीमध्ये त्याचा कितपत फायदा होईल हे जे आहे प्रश्नाचं चिन्ह त्याच्यासमोर लागतात. नक्कीच. धन्यवाद सतीशजी, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला त्यासाठी.